दीक्षाभूमी फिरून झाल्यानंतर आम्ही गेलो कामठीला आणि तिथे गेल्यानंतर गेलो ड्रॅगन पॅलेसला. तिथचं पण ठिकाण असं शांत, हिरवंगार आणि खूप थंड असं वाटत होतं. असं वाटत होतं इथं रोजच यायचं, पण असं पॉसिबल नाही. म्हणून तिथे गेल्यानंतर आधी व्हिडिओ, फोटो काढले आणि थोडा कॉन्टेंट जमा केला तुमच्यासाठी. तिथे पण शांत बसलो आम्ही. तिथे बसल्यानंतर असं वाटत होतं की इथं बसूनच राहायचं का? पण नाही. थोडा तिथे पण फेरफटका मारला, डान्स वगैरे बघितला. त्यानंतर आम्ही गेलो नागलोकला. तुम्ही पण तिथली मूर्ती बघितली असेल तर नक्कीच माझ्या गोष्टीला रिलेट कराल. कारण मला असं वाटत होतं जशी जशी मी समोर जात आहे तशी तशी मूर्त मोठी होत आहे का? तुम्हाला पण असं वाटलं असेल तर मला नक्की कमेंट करा. तिथे एक स्टोअर पण होतं. तिथे बुद्धाच्या मूर्तीज आणि डेकोरेशनचं असं कलेक्शन होतं. बट खूप महाग होतं म्हणून काहीच घेतलं नाही. त्यानंतर बुद्धाला वंदन केलं. तिथलं सनसेट खूप छान वाटला म्हणून थोडा वेळ बसलो. त्यानंतर निघालो आम्ही आमच्या रिलेटिव्हकडे. त्यांच्या मुलीचा बड्डे होता म्हणून तिच्यासाठी ड्रेस वगैरे घेतला आणि त्यांच्या घरी गेलो. तिथे छानपैकी असं डेकोरेशन झालेलं होतं. बड्डे सेलिब्रेट झाल्यानंतर आम्ही आमचं महत्त्वाचं काम केलं म्हणजेच पेटपूजा. खूप भूक लागली होती म्हणून खूप जेवण केलं. त्यानंतर निघालो घरच्यासाठी. इतकं चांगलं चांगलं झाल्यानंतर एक बेकार गोष्ट तर व्हायचीच होती ना, म्हणून गाडीचा टायर पंक्चर झाला. तर दादाने लवकर स्टेपनी चेंज केली. तेवढ्यातच आम्ही चाय पिऊन घेतला आणि निघालो घरच्यासाठी. घरी जाताच इतका बेकार पाऊस लागला, असं वाटत होतं आम्ही इथंच राहतो का? पण नाही, आम्ही सही सलामत घरी पोहोचलो.